क्रांतिकारी जयलवजी सगळ्यांना. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. मातंग समाजावरती अन्याय सर्वात जास्त कुणी केला आणि कोण करते याचा विचार मातंग समाजाने केला पाहिजे. बघा, इतर समाजाच्या पाठीमागं म्हणजे इतर समाजाला ज्यावेळेस गरज असते ना त्यावेळेस ते मातंगाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. त्यावेळेस त्यांना मातंग समाज हा आपलासा वाटतो. पण ज्यावेळेस गरज नसते त्यावेळेस बघा अजूनही मातंग समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहेत ना तो बदलला गेलेला नाही आहे. आपल्याला काय वाटतं की बाबा हा समाज आपल्या जवळ आहे, आपल्याशी चांगला बोलतो. नाही, हा गैरसमज आहे. अजूनही काही ना काही गोष्टी खटकतात कुठे ना कुठे. अजूनही कुठे ना कुठेतरी जातीवाद होतच असतो. पण ज्यावेळेस तो जातीवाद तिथे होतो ना त्यावेळेस त्या झालेल्या घटनेवरती कुणी बोलायला पुढे येत नाहीये, कुणीही बोलत नाहीये. ना त्यांचे नेते मंडळी बोलत नाहीये, ना आपले नेते मंडळी बोलत नाहीये. एकमेव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती चालणारा आंबेडकरवादी जो स्वतःला म्हणवतो तो त्या ठिकाणी जाऊन पोचतो आणि त्या घटनेचा आढावा घेऊन जे काय असेल तिथे ते मदत करण्याचा तो प्रयत्न करतो, शॉर्टआउट करण्याचा प्रयत्न करतो, आंदोलनं मोर्चा वगैरे त्या सगळ्या गोष्टी करत असतो. पण आपला मातंग समाज आणि आपल्या मातंग समाजातील नेते करतायत काय हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, खूप गंभीर प्रश्न आहे. कारण खऱ्या अर्थाने ह्या नेते मंडळी बघा, आता हे नेते मंडळी कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाला बांधले गेलेले आहेत. आज जो सत्तेत पक्ष आहे, ज्यांचं सरकार आहे त्या सरकारमध्ये पण आपले नेते मंडळी आहेत. परंतु कधी अशा घटनेवरती त्यांनी चर्चा केली नाही. कधी त्या पुढे येऊन त्या घटनेवरती बोललं तर काय आपल्याला दिसतच नाही आहे. पण कधी त्यांनी जाब असा विचारला नाही आहे किंवा असा पत्रव्यवहार केला नाही आहे मुख्यमंत्र्यांना की बाबा अजूनही आमच्या समाजावरती अन्याय अत्याचार चालूच आहे, ही विषमता कधी संपणार आहे की नाही आहे. कारण बघा ना, ह्या काळात सुद्धा अजूनही कुठे ना कुठे अशा घटना घडतात. मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही आहे. त्याच्यानंतर पाण्याचं कुठे ना कुठेतरी येतच, तुम्ही हलक्या जातीचे हे ते असा विषय येतोच समोर. मुळात म्हणजे मातंग समाजाने आपण पूर्वी कोण होतो याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आपण बोलतो ना की आपण छत्रपती शिवरायांचा मावळा. पूर्वी आपण कोण होतो म्हणजे छत्रपती शिवरायांच्या काळात 18 पगड जाती ह्या एकत्र होत्या, त्याच्यामध्ये मातंग समाज पण होता. पण हा मातंग समाज कोण होता बघा ना. आता बघा, हिंदू धर्माच्या वर्णाप्रमाणे क्षत्रियांचं काम काय असते तेच काम मातंग समाज करत होता. मातंग समाज हा एक योद्धा होता की नाही. भाले तलवारी वगैरे चालवणं हे तर त्याच्या डाव्या हाताचा खेळ होता. गडकिल्ल्यांचं संरक्षण करणं, गावाचं संरक्षण करणं कोणाचं काम होतं? मातंग समाजाचं काम होतं. पण असं काय झालं की ह्या मातंग समाजाला डायरेक्टली खाली फेकलं गेलं. शूद्रापेक्षा नीच अशी वागणूक देण्यात आली आणि अजूनही ती मानसिकता, अजूनही तशा प्रकारचे विचार काही गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, प्रस्थापित व्यक्ती अजूनही त्या गोष्टी ते करत असतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रत्येकाने ह्या गोष्टीवरती विचार केला पाहिजे की आपला समाज हा कमकुवत नाही आहे. आपण कोणापुढे झुकायचं नाही आहे, काय झुकायची गरज नाही आहे. लोक आपल्याला हलक्यात घेत आहेत, आपण आणखीन कमकुवत होऊन जातो.
आपण छाती टोकून सांगतो की आपले पूर्वज असे होते तसे होते, होते का नाही, सांगतो की नाही? मग आपण का घाबरतोय? आपण खूप छाती ठोकून सांगतो की त्यांचं रक्त आमच्या अंगामध्ये सळसळ करतंय, हे करतंय, ते करतंय. मग अडतंय कुठे? त्यामुळं मला मातंग समाजाला एकच सांगायचं की आपण जागं झालं पाहिजे. ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना होतात ना, त्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने तिथं उतरलं पाहिजे. सगळ्यांनी एकी दाखवली पाहिजे. पण आपण अटकून गेलोय कुठे? धर्मामध्ये. मी अनेक वेळा सांगितलं की हे धर्म आपल्याला कधीही एक होऊ देणार नाही. धर्म आपल्याला एक होऊच देणार नाही. मातंग म्हणून एकत्र कधीच होऊ देणार नाही. त्यामुळं हा धर्मवाद, हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून 4 तोंड झालेत आपल्या समाजाची. त्यामुळे एकावरती काय अन्याय अत्याचार झाला तर दुसरा त्याला मदतीला जात नाही, बोलतो की ते त्यांचं बघून घेईल, तो ह्या धर्मात आहे, तो त्या धर्मात आहे. त्यामुळे धर्म हे सगळ्या गोष्टी तुम्ही 4 भिंतीच्या आत ठेवा. ज्यावेळेस बाहेर तुम्ही पडतायत ना, त्यावेळेस मातंग म्हणून पडा बाहेर, असं माझं प्रामाणिक मत आहे. ज्यावेळेस आपण रस्त्यावरती मातंग म्हणून येऊ, त्यावेळेस काहीतरी या समाजामध्ये काहीतरी बदल होईल. नाहीतर अन्यथा हे असंच चालू राहणार. अनेक लोक येतील, आपला फायदा घेतील, वापर करून असंच फेकून देतील. त्यामुळे समाज पुढे गेला पाहिजे, समाजाची प्रगती झाली पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने समाजातील जे मुलं आहेत ते खऱ्या अर्थाने शिकली पाहिजे आणि शिकून खूप मोठी झाली पाहिजे. समाजाचं नाव खूप मोठं केलं पाहिजे. एवढंच मला सांगायचं. आणि खऱ्या अर्थाने आता एक लक्षात ठेवा, ज्या गावामध्ये जातीवाद होईल किंवा ज्या गावामध्ये मातंग समाजाला कमी लेखलं जाईल, त्यांच्यावरती बहिष्कार टाकला जाईल, अशा गावामध्ये जाऊन सरळ गोंधळ घाला, सरळ ठोकून काढा, बघायचं नाही. हलक्यात लोक घेतात ना आपल्याला, आपण दाखवून देऊ आपण काही चीज आहे. अरे हे विसरू नका, आपण वस्तादाची अवलाद आहे राव. प्रत्येक मागवड्यात अशी तालीम उघडली पाहिजे. आद्य क्रांती गुरु वीर लवजी वस्ताद साळवे तालीम. आणि त्या तालमीत आपलं पोरग खेळलं पाहिजे, त्या तालमीत आपलं पोरग घडलं पाहिजे. आणि त्या तालमीत घडून शिक्षण घेत घडलं पाहिजे. कारण शिक्षण लय महत्वाचं आहे. शिक्षण घेत आपलं पोरग त्या तालमीत घडलं पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी ते पेईल तो गुरगुर केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. शिक्षण घेतलं पाहिजे. आणि मी आता तुम्हाला आपल्या सामाजिक कार्यकर्ते राजेश भाऊ यांचा व्हिडिओ दाखवतो. त्यांचं पण हेच म्हणणं आहे की ज्यावेळेस अशा प्रकारे अन्याय अत्याचार होतो ना, त्यावेळेस काही ना काही केलं पाहिजे. तुम्हीच बघा व्हिडिओ, काय म्हणतायत ते. क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णा. सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णा भाऊ. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे आणि हा व्हिडिओ खास मला आजच बनवायचा होता, की आज काही विषयाचा चांगला निकाल लागला, तो संघर्षाचा विषय आला. परंतु ज्या पद्धतीने एखाद्या पुढाऱ्याला आपण एक समाज बांधव म्हणून किंवा आपला भावबंधू म्हणून आपण ज्यावेळेस अण्णाभाऊंचं एखादा फोटो किंवा आद्यक्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवेंचं फोटो देतो किंवा स्टॅच्यू देतो किंवा एखाद्या मंत्र्याला भेटत असताना, मंत्रिमंडळाला म्हणजे आमदार असेल खासदार असेल त्या माणसाला भेटत असताना, त्या मंत्र्याला भेटत असताना आपण बुके देतो, त्याला शॉल देतो, त्याला आद्यक्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवेंचा आपण गमछा देतो. पण ह्या सगळ्या देत असताना एक गोष्ट आपण कायम विसरतो, गावखेड्यामध्ये होत असलेला अन्याय अत्याचार मातंग समाजावरती. फक्त माझी समाजातल्या नेत्यांना कळकळीची विनंती आहे, ह्याच्या पुढे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मातंग समाजावरती होणारा अन्याय अत्याचार त्याचा एक जो निवेदन आहे त्या पुढाऱ्याला नक्की द्या. बरोबर कुठेतरी त्या पुढाऱ्याला देखील कळेल की माझ्या अडचणीच्या टायमाला तुम्ही मला साथ द्यायला तुम्ही रस्त्यावर येत आहे, माझ्या सोबत येत आहे, मला शुभेच्छा देताय आणि माझी इच्छाशक्ती वाढवताय. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना फक्त हा विषय एक त्या गावकऱ्या म्हणजे त्या नेत्याला सांगायला आपण विसरलो नाही पाहिजे. आणि आपण ते प्रत्यक्ष एक छोटंसं निवेदन जे गावखेड्यामध्ये अन्याय अत्याचार होतोय मातंग समाजावरती खास करून
तो होणार नाही. क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ.